नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आशा करते की तुम्ही सर्वजण व्यवस्थित असाल. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या विषयावर इथे बोलणार आहोत. जसं की ग्रीड अँड फिअर, हे जे दोन टॉपिक आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. जेव्हा आपण ट्रेडिंग करतो तेव्हा हे दोन टॉपिक जे आहेत, हे दोन गोष्टी ज्या आहेत त्या खूप इम्पॉर्टंट असतात. कारण आपण माणूस आहोत आणि माणसाच्या स्वभावातच आहे लालच आणि भीती. आपल्याला भीती वाटते कारण आपण जेव्हा पैसे लावलेले असतात तेव्हा आपल्याला ऑब्वियसली भीती वाटते, है ना. आणि लालच ही गोष्ट पण होते. तर मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगते की कसं. तर मित्रांनो, जेव्हा पण माझा सकाळच्या ट्रेडमध्ये प्रॉफिट होतं, कारण बहुतेकदा सकाळच्या ट्रेडमध्ये माझं प्रॉफिटच होतं. आणि जेव्हा पण माझं प्रॉफिट झालेलं असतं चांगल्या प्रकारे, तेव्हा असं वाटतं की यार थोडा वेळ थांबले असते ना तर अजून जास्त प्रॉफिट झालं असतं. आणि त्या ह्याच्यामध्ये जे आहे माझा त्यावेळेसच लॉस होतो. म्हणजे असे हे जे आहे तेव्हा आपला लॉस होतो. आणि लालचमध्येच आपण ओव्हर ट्रेडिंग करतो, है ना. ते एक गोष्ट आहे. जेव्हा आपल्याला लालच येतं ना तेव्हाच आपण ओव्हर ट्रेडिंग पण करतो आणि त्याच्यामध्ये जे आपलं लालच होतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे तर ही जी गोष्ट आहे ग्रीड, लालच अँड फिअर, भीती, तर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या आपल्या स्वभावातच आहेत. त्या पूर्णपणे काढून टाकल्या जाऊ शकत नाहीत, परंतु त्या कमी केल्या जाऊ शकतात प्रॅक्टिसने. वर्षानुवर्षे आपण जी प्रॅक्टिस करतो ट्रेडिंगमध्ये त्याच्यानुसार त्या ज्या कमी होतात मित्रांनो. आणि फिअर जे आहे, फिअर, भीती वाटणं, ट्रेड लावल्यानंतर, आपण ट्रेड घेतल्यानंतर भीती वाटणे साहजिक आहे आणि ती वाटायला पण पाहिजे. थोडीफार भीती ऑब्व्हियसली आपल्याला वाटली पाहिजे. आणि कितीही प्रोफेशनल ट्रेडर असेल, कितीही वर्षांचा एक्सपिरियन्स ट्रेडर असेल ना, तरीही त्याला भीती वाटतेच. तर ते साहजिक आहे. मित्रांनो, भीती कमी कशी केली जाऊ शकते, तर एक तर आपला परफेक्ट स्टडी असेल आणि आपलं ॲनालायसिस व्यवस्थित असेल तर आपली भीती थोडीफार प्रमाणात कमी होऊ शकते. तर मित्रांनो, ओव्हर ट्रेडिंग आणि जी काही आपले लालच आहे ते जर कमी करायचं असेल ना, तर त्यासाठी आपल्याला इथे प्रॅक्टिस तर करावीच लागणार आहे. ओव्हर ट्रेडिंग कमी कशी होते, तर त्यासाठी जे आपल्याला सेटअपचा वेट करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. सेटअप होण्या अगोदर जे आहे ट्रेड करायचा नाही. प्रयत्न करायचा की आपल्याकडून ट्रेड घेतल्या जाणार नाही. तर ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जर आपण आपल्या इमोशन्सवर हळूहळू कंट्रोल करू शकलो तर जे आहे आपण ओव्हर ट्रेडिंग कंट्रोलमध्ये आणू शकू. आणि दुसरी जी गोष्ट आहे, ओव्हर ट्रेडिंग कंट्रोलमध्ये येईल, आपल्या लालच कंट्रोलमध्ये येईल, है ना. तर त्या सगळ्या गोष्टी इथे कंट्रोलमध्ये येतील. आणि फिअर जे आहे, फिअरसाठी मित्रांनो, आपला स्टडी चांगला असेल, आपण इथे एक स्टॉप लॉस पण लावू शकतो. स्टॉप लॉसचा जो आहे तो इथे विचार करायचा. स्टॉप लॉस जर लावला तर आपल्याला जे आहे भीती थोडीशी कमी होते. परफेक्ट आपण इथे टार्गेट सेट केले आणि स्टॉप लॉस लावला आहे तर आपल्याला जे आहे भीती कमी वाटू शकते. तसं जे आहे अनसर्टेनिटी असतेच मार्केटमध्ये, पण आपल्या ॲनालायसिसवर जर विश्वास असेल तर थोडीशी फिअर जी आहे ती कमी होऊ शकते. बाकी रिस्क ही आहेच शेअर मार्केटमध्ये, रिस्क आहेच, त्यामुळे फिअर आहेच. तर त्या गोष्टी इथे इम्पॉर्टंट आहेत. मी नेहमी सांगते, माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून सांगते, जर स्टडी व्यवस्थित असेल तरच तुम्ही ट्रेडिंग करा. तुमच्याकडे एक्स्ट्रा पैसे पडून असेल तरच ट्रेडिंग करा. तुमचे जे काही पैसे आहेत ते जर तुमच्या कामासाठी तुम्हाला इथे म्हणजे तुमच्या ज्या काही नेसेसरी गोष्टी आहेत त्यांच्यासाठी असतील, ते तुम्ही ते ट्रेडिंगमध्ये लावू नका. ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर असं आहे मित्रांनो. तर फिअर जी आहे ती तुम्ही जास्तीत जास्त स्टडी करून, प्रॅक्टिस करून आणि चांगलं तुम्हाला एक्सपिरियन्स आल्यानंतरच जे आहे कमी होऊ शकते. हळूहळू कमी होऊ शकते. ते आहे. तुमचं जर परफेक्ट ॲनालायसिस असतील, तुम्हाला विश्वास असेल तुमच्या ॲनालायसिसवरती, तर तुम्हाला इथे थोडं थोडं फिअर कमी होईल हळूहळू. तर या सर्व गोष्टी आहेत. मित्रांनो, तुमचे अजून काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे इथे, ती आहे मेडिटेशन. तर मित्रांनो, मेडिटेशनने जे आहे खूप जास्त प्रमाणात आपल्या मनावर कंट्रोल येतो आणि खूप छान आपल्याला म्हणजे फील होतं. आणि त्यानुसार आपण जे आहे इथे आपल्या बाकीच्या गोष्टी पण सुधारतात आणि आपल्या मनावर कंट्रोल यायला पण इथे फायदा होतो. तर मित्रांनो, तुम्ही मेडिटेशन पण सुरू करायला पाहिजे, कारण ट्रेडिंगमध्ये त्याचा खूप फायदा होतो. तर ती एक गोष्ट आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकं. जर व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. पहिल्यांदाच चॅनलला आला असेल तर सबस्क्राईब पण करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.